तुला माहिती आहे का, भारतात जर तुझं इन्कम वर्षाला 13.5 लाखाच्या पुढे असेल तर तू टॉप 10 श्रीमंतामध्ये येतेस आणि टॉप 1% 53 लाखाच्या पुढे असेल तर आणि जे बॉटमचे येतात 50% त्यांचं किती इन्कम मग? वर्षाला 71,000 रुपये. फक्त? वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्टनुसार भारतातल्या 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे आणि 10% लोकांकडे 65% संपत्ती आहे. आणि तू जे म्हणलीस ते खालचा 50%चा जो थर आहे त्यांच्याकडे फक्त 15% संपत्ती आहे. पण त्याचं नेमकं कारण काय? कारण भारतातली 50%पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तुला तर माहितीच आहे. नाबार्डच्या एका सर्व्हेनुसार एका शेतकरी कुटुंबाचं फक्त शेतीपासून निघणारं इन्कम हे महिन्याला फक्त 4,500 रुपये. आणि दुसरं कारण म्हणजे 60% महिला या जॉब मार्केटमध्येच नाही आहेत. आणि ज्या आहेत त्यांच्यापैकी मॅक्झिमम जणींचं इन्कम पुरुषांपेक्षा कमीच आहे. आणि तिसरं म्हणजे जे लोक शहरात काम करतात त्याच्यातली मॅक्झिमम पॉप्युलेशन हे लो किंवा मीडियम स्किलचं काम करते. त्यांचं इन्कम महिन्याला 15 ते 20 हजारच्या पुढं नसतं. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे जे गिग वर्कर्स आहेत म्हणजे डिलिव्हरी बॉय झाले, कॅब ड्रायव्हर्स, ऑटो ड्रायव्हर्स यांची संख्या भारतामध्ये जवळपास 1.25 कोटी आहे. आणि याच्यातल्या 40% लोकांचं इन्कम हे 15,000पेक्षा कमी आहे. हो, आय टी सेक्टरचं पण तेच आहे ना. जे आपण 10 वर्षापूर्वी जे पॅकेज देत होते ते एंट्री लेवलला आणि फ्रेशर्सला 3-3.5 लाख रुपये आता पण तेच देतात. महागाई वाढली पण त्यांचे पगार काही वाढले नाही. कारण डिमांड सप्लाय इश्यू. लोकसंख्या खूप झाली, इंजिनियर्स खूप झाले, पण तेवढ्या काही वॅकन्सी नसतात. म्हणून तर आपण बघतो ना 10वी-12वी पाससाठी ज्या नोकऱ्या ज्या निघतात त्याला PhD सारखे लोक अप्लाय करतात. म्हणजे टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये जायचं असेल तर फार फार स्ट्रगल आहे मग. कित्येक जण तर जाऊ शकणार नाहीत, पूर्ण आयुष्य जाईल त्याचं. आणि आता ते AI, रोबोट्स, ऑटोमेशनमुळे तर ते अशक्य होणार आहे.